आमच्या ते बंद होता. मी यासाठी बोलली होती, तुम्हाला खरं सांगतो, 2-4 मिनिटापेक्षा जास्त बोलणार नाही. मी यासाठी लावली होती, सगळे अभ्यासक तज्ञ संघटनेचे सगळे संस्थापक अध्यक्ष बोलवले होते. ते लढायचं कसं सांगा, कारण माझ्याकडे एकच गोष्ट आहे, पब्लिक आहे आणि मी इमानदारीने लढतो. अभ्यासाचा आपला पत्ता नाही, ते आहे काय त्याला काय, पण आपण नीट करतो बा त्याला. आपल्याशिवाय आपलं यांना कथाकच घोडे लावल्याशिवाय हे नीट नाही होत. नाही तर न्याय नाही ना, फी नाही ना, काही नाही, असंच या असेच जा, अशा स्वरूपाचे. त्यामुळं यांच्यामुळे समजून घेऊन एक बाजू यांच्याकडे दुसरी ग्राउंड लेवल आपण सांभाळू असं ते होतं. पण ते रद्द करून टाकलं, तो विषय संपला. कालचा विषय खूप वाईट वाटला, कारण पहिल्या दिवशी जर सरकार हे डाव टाकते म्हणजे आपण 100% साथ दिली पाहिजे म्हणून इथपर्यंत आलो. बाकीचा काय उद्देश नाही, उद्देश वाटू द्या, काय वाटू द्या, आम्ही आहेत म्हणलं आहेत, आणि बच्चे बोला चांगला माहिती आहे, आहेत म्हणलं आहेतच ना. पण आता ते मुंबई फिंबायचं काय मी सांगत नाही. ते मला तबोल म्हणले तुम्ही चला मुंबईला, आपणच त्यांच्या तिकडे, त्यांच्याकडे काय त्यांना रोग आला तिकडे, त्यांच्या पायामुळे का डिझेल लागत आहे का राखेल लागत आहे त्यांना का काही टाकायला पैसे नाही, सगळं आमचंच गाबळ आणलंय ते ना. आता बोला सगळ्या गोष्टी आहेत ना त्यांचं. पण ते त्या निर्णयात मी पडणार नाही, मी वितुष्ट आणणारा पोरगा नाही. तुमचं जसं ठरलंय त्या पद्धतीनं तुमचं युवा. पण आता आम्ही जाऊ पण नाही सांगितलं. चलो धन्यवाद, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ताकदीनं लावून धरा. राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची ही पहिली वेळ हे मी पहिल्यांदाच बघितलं. सगळ्या शेतकरी संघटनेच्या पात्र एका जागेवर आले. न्याय मिळाला काही वेळ लागेल, काही लागेल. कारण हे जे चित्र राज्याने बघितलं ना, ते 10-15 जण असे गोल बसलेले, तिथं त्यांची जिरली. कारण हे एकमेकात बसत नाही, कोपर खेळायचं पहिले का ते मतभेद सगळ्याच असते. ते येऊ नको पुढे येऊ, तेवढे पुढे जाईल का काय, पुढे जाऊ दे, पण शेतकऱ्याचा न्याय मिळत ना. हे पाव बघतो आपल्या त्यातले थोडी आता मानपानाच्या फोटोच्या मीडियात मीच पाहिजे, तेच कसं काय बोलला पाहिजे, मला बोलायला दिलं नाही, माहीतच नाही आम्हाला बंद कसा पडला, बंद पडा तिकडे डोंगर करून शेतकर आपल्यात नाही खोडी पडल्या पाहिजे. एक जण करते ना भर द्यायचं मोकळं व्हायचं. पदार्थ शेतकऱ्याच्या पुढे एवढं स्वप्न बघायचं. आपण ते मानपानापासून सुद्धा सगळ्यांनी लांब जाण, मला वाटतं गेले सगळे शेतकरी संघटन, खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे की ते सगळे मानपान सोडून, त्यांचे पद प्रतिष्ठा सोडून एका जागेवरती सगळे उभा राहिले. नक्की यशस्वी करा आणि आहेत. धन्यवाद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.